नगर परिषदेची सत्ता जुन्नरची जनता आमच्याकडेच देणार असल्याचा दावा शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जुन्नर शहराची वाट लावली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे या निवडणुकीत भाजपाला बरोबर घेऊन निवडणूक लढवित असले तरी जनता त्यांना अजिबात थारा देणार नसल्याचा दावा खंडागळे यांनी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांच्याशी बोलताना व्यक्त केला। जुन्नर नगरपालिकेची निवडणूक आणि रंगात आली आहे। प्रचाराचा एकच दिवस बाकी आहे। शिवसेना म्हणतोय सत्ता आमच्याच ताब्यात येणार, राष्ट्रवादी म्हणतोय शिवसेनेला सत्ता येणार नाही, आपला माणूस आपली आघाडी, जुन्नरचे आमदार म्हणतात या सगळ्यांना भुईसपाट करणार, सत्तेवर आम्हीच येणार अपक्ष म्हणतात। एकही पक्षाची ही मंडळी लबाड आहेत, कुणी सत्तेवर येणार नाहीत, आम्ही सत्तेवर येणार। माझ्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊलीजी खंडागळे आहेत। 10 दिवस त्यांनी प्रचार केलेला आहे। जुन्नर नगरीमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे। कशा पद्धतीने व्यूहरचना केली, काय प्लॅन केलंय, जुन्नरची जनता शिवसेनेच्याच पाठीशी आहे का, आपण जाणून घेऊयात। माऊलीजी काय सांगाल? जुन्नरची जनता 100% शिवसेनेच्या पाठीशी आहे। त्याचं कारण तुम्हाला सांगतो। मागच्या साधारण तुम्ही 10 दिवस म्हणालात, परंतु यावेळची निवडणूक थोडीशी वेगळी आहे। म्हणून मागच्या जवळजवळ 1.5 महिन्यापासून, दिवाळीच्या आधी साधारणतः 15 दिवसापासून निवडणुकीचं बिगुल वाजलं। आमचे इच्छुक उमेदवार प्रत्येक घरोघर स्वतः जाऊन आलेले आहेत। चिन्ह मिळाल्याच्या नंतर तर गेलेत, परंतु इच्छुकांपैकी ज्यांना उमेदवारी मिळाले नाही असे सगळे उमेदवार पहिल्यापासून प्रत्येक घरोघर जात होते। आणि मी मगाशी म्हणालो की ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे। त्याचं कारण असं आहे की यावेळेला नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून द्यायचा। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे या मागच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय आशाताई बुचके गटनेते यांनी धुरा सांभाळलेली होती। यावेळेला त्या नाही आहेत प्रकृती अस्वास्थ्यामुळं, पण आनंदाची गोष्ट की आज संध्याकाळपासून त्या उद्यापासून आपल्यामध्ये असणार आहे। त्यांच्या गैरहजेरीमध्ये खरं तर प्रचाराची धुरा वाहणं थोडंसं आम्हाला अवघड होतं, परंतु त्यांच्या सोबतीनंच आम्ही काम केलेलं आहे। मग आमचे शहरातले सारे पदाधिकारी असतील, तालुक्यातील आमचे सगळे पदाधिकारी, विशेषत्वानं कारखान्याचे संचालक संतोष नाना आहेत, आमचे पक्षनिरीक्षक संपर्क नेते दिलीपजी बामणे साहेब आहेत, संजू भैया परदेशी आहेत, तालुक्यातील आमचे सगळे पदाधिकारी गेल्या महिन्याभरापासून यामध्ये विशेषत्वानं मेहनत घेत आहेत। आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून असल्या कारणानं थोडीशी चुरस होती, हे सगळं आपल्याला माहिती आहे। परंतु चुरस असली तरी देखील शिवसेनेचा एक वेगळा मतदारसंघ किंवा मतदार आहे, शिवसेनेला मानणारा एक मतदार आहे, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आशाताई यांच्यावर प्रेम करणारा एक मतदार आहे। आणि तो मतदार आजही शिवसेनेच्या माध्यमातून किंवा या निवडणुकीच्या माध्यमातून शाबूत आहे असा आमचा दावा आहे। हे सगळं करत असताना तुम्ही मागाशी म्हणालात की प्रत्येक पक्ष म्हणतोय आमच्या मागे मतदार आहे, आम्हीच निवडून येणार। आमचा दावा हा यासाठी की तुम्ही जरा मागे डोकावून पहा। जुन्नर शहराने नेहमीच शिवसेनेच्या उमेदवाराला भरभरून मतदान केलं आहे। मग ती लोकसभा असू द्या, आशाताईंची विधानसभा असू द्या, किंवा मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना झालेलं मतदान असू द्या, प्रत्येक वेळेला मतदार हा शहरातला शिवसेनेच्या मागे राहिलेला आहे, मागे उभा राहिलेला आहे। आणि त्यातल्या त्यात विशेषत्वानं आज अशी परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना दिसते। आपल्यालाही माहीत असेल की या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी एका पदासाठी साधारणतः 13 उमेदवार उभे आहेत। त्याच्यामध्ये ताकदीनं आणि पक्षाचा म्हणून शिवसेनेचा एक उमेदवार आहे, राष्ट्रवादीचा एक आहे, काँग्रेसचा जरी उमेदवार असला अधिकृत तरी, परंतु त्यांचं पॅनल अपूर्ण आहे। तुम्ही मागाशी नाव घेतलं आघाडी वगैरे, त्याचा काय फार प्रभाव आहे असं मला जाणवत नाही। त्याचं कारण असं जुन्नर तालुक्यामध्ये, जुन्नर शहरामध्ये शिवसेनेचा खूप प्रभाव आहे। जुन्नरची जनता शिवसेनेला सत्ता देते, ती तुम्हाला टिकवता येत नाही, कोणाला अवदस सुचते? साहेब, सत्ता टिकवता येत नाही हे गलत आहे। काहींना सत्तेची लालसा असते, काहींना सत्तेची ऊब सुटत नाही। सत्ता नसली की त्यांना करमत नाही आणि मग काहीतरी नको ते प्रयोग करून, किंबहुना घोडेबाजार करून, लालसा दाखवून राजकारणामध्ये व्यापार करणारी काही मंडळी आहेत। आणि अशा राजकारणातल्या व्यापार करणाऱ्या मंडळींनी काही प्रमाणामध्ये मागच्या वेळेला जो खेळ केला तो आपल्याला सगळ्यांना माहिती। शिवसेनेला सत्ता करता येत नाही तुमचं चुकीचं मत आहे। त्याचं कारण असं की माऊली साहेब, जुन्नरकर जनतेने मागच्या वेळेला नगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात दिली, नगरसेवक काही फुटले, दुसऱ्या पक्षामध्ये गेले, जुन्नरच्या जनतेचा अप्रत्यक्षपणे विश्वासघात झाला, फसवणूक झाली, तुम्हाला नगरसेवक सांभाळता आले नाही। मी तुम्हाला तेच सांगतोय
आमचे नगरसेवक आम्ही सांभाळत होतो, परंतु ज्यांना खुर्चीची ऊब आहे, ज्यांना सत्तेशिवाय राहताच येत नाही, अशा काही ज्यांना म्हणजे कोणाला? राष्ट्रवादीच्या लोकांना. सरळ आहे ना साहेब, तुम्हाला माहिती आहे. साहेब तुम्ही सांगता राष्ट्रवादीच्या लोकांना. आज चर्चा अशी होते की तुमची आणि राष्ट्रवादीची मॅनेज कुस्ती आहे. बाबा परदेश यांनी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही त्यांना या निवडणुकीमध्ये मदत करताय, अशी चर्चा होते. 1000% चूक. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे. शिवसेना हा पक्ष आज जुन्नर तालुक्यामध्ये ताकदीनं पुढे येतोय आणि बाबा परदेशींनी आम्हाला मदत केली असं नाही. राष्ट्रवादीचा एक बंडखोरांचा गट आमच्याबरोबर शिवसेनेबरोबर बाजार समितीमध्ये लढला. तिथं राष्ट्रवादी पक्षाचा काहीच संबंध नाही. राष्ट्रवादीचा बंडखोरांचा गट आमच्याबरोबर होता आणि तिथं आम्ही सत्ता आणली. शेवटी सहकाराच्या निवडणुकीमध्ये कुठेही पक्ष नसतो. प्रत्येक ठिकाणी मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा सहकारामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण असतं. जिथे तुम्हाला सोयीचं असेल तिथं मंडळी करतात. आम्ही तेच केलं. बंडखोर गट होता. शेवटी ती निवडणूक एक वेगळी होती. काय झालं इतिहास सगळा माहिती आहे. आमची संजय काळ्यांबरोबर युती झालेली असताना त्यांनी अचानकपणाने शब्द त्यांचा फिरवला आणि मग अशा वेळेला एक गट आमच्याशी जर मिळून आला तर आमचं चुकीचं नाही. आम्ही त्यावेळेला राजकारणात जे करायला पाहिजे ते केलं. सहकार्याची निवडणूक आहे. आजही आम्ही छाती ठोकपणाने सांगतोय की आजही बाबा परदेशी तत्कालीन निवडणुकीमध्ये बंडखोर राष्ट्रवादीचं नेतृत्व करत होते म्हणून ते आमच्यासोबत होते. तुम्ही त्याला एक पॅरामीटर सगळीकडे नाही लागू शकत. माऊलीजी, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान बाबा परदेशी सेनेच्या संपर्कात होते. ते म्हणतात हे सगळं खोटं आहे, मी शिवसेनेच्या संपर्कात नव्हतो. काय वस्तुस्थिती आहे? त्यांनाच विचारा ना. ते सांगतायत मी शिवसेनेच्या संपर्कात नव्हतो, शिवसेना खोटं सांगते, मी राष्ट्रवादीशी प्रामाणिक आहे. शिवसेना कधी खोटं सांगत नाही, सांगितलं देखील नाही. जे आहे ती वस्तुस्थिती आहे. काय वस्तुस्थिती? बाबा परदेशी आमच्या संपर्कात होते. चुकीचं काय सांगायचं? माऊलीजी, मधुकर काजळे एक सर्वसामान्यांचा एक जवळचा कार्यकर्ता, मधुकर काजळ्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यामध्ये शिवसेना वाढवण्यातही त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. जुन्नरच्या शिवसेनेची शाखा माझ्या घरात स्थापन झाली. सुरुवातीला शिवसेनेला या शहरामध्ये उमेदवार मिळत नव्हते. मी बरंच सांगायचो उमेदवारी घ्या. आज शिवसेनेच्या नेत्यांनी माझ्यावर अन्याय केला आहे असं मधुकर काजळे म्हणतायत. साहेब, तुम्ही मधुकर काजळ्यांना व्यवस्थित प्रश्न विचारा. ते शिवसेनेमध्ये कधी आलेत? या जुन्नरच्या नगरीतल्या शहरातल्या लोकांना माहिती आहे. मधुकर काजळ्यांची शिवसेनेमध्ये प्रवेश साधारणतः 2000 माझ्या माहितीप्रमाणे 2003 साली झाला. त्या पूर्व काळामध्ये मपा काजळे हे दुसऱ्या पक्षात होते. जरा व्यवस्थित विचारा. शिवसेनेची स्थापना त्यांनी केलेली नाही. शिवसेना पक्ष स्थापनेची नाही. जुन्नर शहरामध्ये सांगतोय तुम्हाला. ते खोटं बोलतायत. मधुकर काजळे खोटं बोलतायत. मपा काजळे खोटं बोलतायत. मपा काजळ्यांना 2000 त्या पूर्व काळामध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते. त्यांना राजकारणात ऍक्टिव्ह होण्याची इच्छा झाली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या शहरामध्ये जर आपल्याला निवडून यायचं असेल तर फक्त आणि फक्त शिवसेना न्याय देऊ शकते. म्हणून 2003 साली शिवसेना पक्षात प्रवेश करून मधुकर काजळ्यांना शिवसेनेने मोठं केलं. 100% विषयच येत नाही. मपा काजळ्यांमधून शिवसेना वजा केली की ते 0 आहेत आणि हे त्यांना लक्षात येईल. ते जे म्हणतात शिवसेनेनेच मपा काजळ्यांना नाही, प्रत्येकाला या शहरामध्ये नाही राज्यामध्ये जे जे शिवसेनेचे नेते माझ्यासहित आमच्या सगळ्यांसहित ज्यांना आज हे पद प्राप्त झालेत, वैभव प्राप्त झाले, ते केवळ शिवसेनेमुळं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं. मपा काजळे सांगतायत मी शिवसेना मोठी केली, साफ चूक आहे. त्यांना जरा विचारा. तुम्ही सांगताय शिवसेना या शब्दाला मानणारा शिवसैनिक हा प्रामाणिक आहे. शिवसेनेला सोडून अनिल मेहर गेले, सुनील मेहर गेले, मधुकर काजळेही शिवसेना सोडून गेले. कुठंतरी नेतृत्वाचं काय चुकतंय? असं आहे, सत्तेच्या लालसेपोटी हा काय फक्त जुन्नर शहरात घडणारी गोष्ट नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिले छगन भुजबळ, नारायण राणे, खरं तर ही मोठी लोक आहेत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात नाही, जुन्नरच्या राजकारणात मी जाणीवपूर्वक खरं तर नाव घेऊ नये, परंतु आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट ज्यांनी शिवसेना सोडली, तुम्हालाही माहिती आहे, तुमचे काही मित्र आहेत ज्यांनी शिवसेना सोडली, त्या सगळ्यांचे काय आज हाल आहेत हे तुम्ही बघताय. आणि अजून सांगू, तुम्ही ज्यांची नावं घेतली, मप्पा तर रिसेंटली गेलेत, परंतु ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, द्रोह केला, त्यांची आज काय परिस्थिती आहे? त्यांच्यासोबत एक माणूस कुठं बसत नाही. शहरामध्ये त्यांना जबरदस्ती कुठंतरी एकट्याला उभं राहावं लागतं. शेजारी माणूस भिरकत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे शल्य मरेपर्यंत ते विसरू शकणार नाही, तुम्हाला खात्री देतोय. भविष्यकाळामध्ये आमच्याकडनं चुकलं, झालं गेलं, गंगेला मिळालं, घ्या पदरामध्ये आम्हाला, तुम्ही त्यांना शिवसेनेमध्ये घ्याल?
सत्तेसाठी कुणी येणार असेल तर अजिबात नाही, पण मला खऱ्या अर्थानं शिवसेना पक्ष वाढवायचा आहे, मला संघटनेसाठीच कार्यरत राहायचं आहे असं म्हणून कुणी येणार असेल तर, पण सत्तेसाठी मला पद द्या म्हणून येणार असेल तर 100% नाही. माऊलीजी, या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, आपला माणूस, काँग्रेस हे सगळे पक्ष निवडणुकीला सामोरे जातात. आपण प्रबळ दावेदार किंवा प्रबळ विरोधक कोणाला समजता? शिवसेनेला तसा प्रबळ विरोधकच नाही शहरामध्ये. त्याची कारणंही तुम्हाला देतो, एकेकाचं नाव घेऊन सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे सत्तेचं व्यापारीकरण केलं, फक्त तोडाफोडीचं राजकारण केलं, शहराचा विकास 3.5 वर्षामध्ये केला नाही. प्रामाणिकपणाने जनतेनं शिवसेनेला बहुमत दिलं होतं. खरं तर अशा वेळेला एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवून शहराचा विकास करणं त्यांच्याकडून अपेक्षित होतं, पण त्यांनी घोडेबाजार केला, व्यवस्थित समाजकारण केलं नाही. ठीक आहे, सत्ता त्यांनी घेतली, पण 3.5 वर्षात त्यांनी काय दिवे लावलेत, काय परिस्थिती आहे आज समजा, समाज काय म्हणतोय, काय तुमच्या जलतरण तलावाची काय परिस्थिती आहे, व्यायामशाळेची काय परिस्थिती आहे, रस्त्यांची काय परिस्थिती आहे, पलीकडे कचरा डेपोच्या तिथली ते जे शेततळं का काय केलं आहे त्याची काय परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज जनता, जुन्नरमधली जनता ही सुज्ञान आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडे भ्रष्टाचारी म्हणून त्यांच्याकडे बोर्ड दाखवलं जातं आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा प्रश्न येत नाही. दुसरा पक्ष जो आज केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुढं जाऊ पाहतोय, या शहरातली परिस्थिती तुम्ही बघताय. दुर्दैवाची गोष्ट ही आहे, आज जगामध्ये मोदी साहेब फिरत आहेत, पण आमच्या जुन्नरमध्ये त्यांना साधं पॅनल पूर्ण करता आलं नाही. कोणत्या आघाडीबरोबर ते गेले, काय फरफट आहे त्या पक्षात. खासदार म्हणाले बीओटी तत्वावर भाजप जुन्नर तालुक्यामध्ये आमदारांना चालवायला दिला आहे पक्ष. 100% चुकीचं काय आहे त्याच्यात. भाजपसारखा एक राष्ट्रीय पक्ष, खरं तर प्रामाणिकपणाने सांगतो, उत्तर तुम्ही कदाचित नंतर प्रश्न विचाराल, पण आमचा नैसर्गिक मित्र म्हणून शिवसेना भाजपबरोबर युती करण्यास इच्छुक होती. तशा प्रकारची प्राथमिक बोलणी स्थानिक जे आमची. जनतेला एक स्पष्ट कळू द्या, भाजप म्हणतायत या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेनेच्या संपर्कात होतो, शिवसेना म्हणतोय आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. ही नक्की बनवेगिरी कोण करतंय? जनतेची फसवणूक होते. 100% साहेब, मी स्वतः आदरणीय खासदारांनी मला, नानांना, संजूभायांना ती जबाबदारी दिलेली होती. जिल्ह्याचे त्यांचे नेते भाजपचे बाळा भेगडे यांनी खासदारांना फोन केला, खासदार साहेबांनी मी अधिवेशनाला जाणार आहे, तुम्ही आमच्या स्थानिक लोकांशी बोला म्हणून. आम्हाला दिवसभर आम्ही इथं बसून होतो. बाळा भेगडे येणार होते, इथले स्थानिक नेते हितेंद्र गांधी, हरीशजी भवाळकर यांच्याशी आमची चर्चा झालेली होती. इतकंच नाही, स्थानिक प्रामाणिक सांगतो, आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगतो, इथल्या स्थानिक भाजपच्या आमच्या सगळ्या मित्रांची हीच इच्छा होती की शिवसेना आणि भाजप आपण एकत्र लढू आणि 100% आपण निवडून येऊ. कुठे माशी जिंकली? परंतु भाजपचे जे काही जिल्ह्यातले नेते आहेत त्यांची महत्त्वाकांक्षा शिवसेनेला सोबत घ्यायचं नाही, स्वतःचा प्रभाव वाढवायचा. स्थानिक आजही तुम्हाला सांगतो, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड शहरातले सारे स्थानिक नेते हे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांवरती नाराज आहेत. जरा खाजगीत बोला साहेब, त्यांच्याकडून माहिती करून घ्या. मला त्यांच्यात लावायचं नाही, पण प्रामाणिक इच्छा आमच्या सगळ्या मित्रांची होती. इव्हन दो आम्ही स्थानिक नेत्यांनी आम्ही बैठकाही केलेल्या होत्या, परंतु वरच्या नेत्यांना त्यांना मान्य नव्हतं. किंबहुना एक वेगळा डाव याच्या मागं होता. आणि आज तुम्ही बघताय की काय भाजपची परिस्थिती आहे. भाजपच्या कमळाच्या चिन्हावर केवळ 4 उमेदवार या जुन्नर शहरात उभे राहावेत, बरं हरकत नाही. ते ज्यांच्यासोबत आघाडी का काय करायला गेलेत त्यांनाही पॅनल पूर्ण करता आलं नाही. आज दुर्दैवाची गोष्ट ही आहे, इतका अपमान होतोय भाजपचा या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये भाजपचा प्रचंड अपमान आहे. एका पोस्टरवर बघावं तर नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आहे, दुसरीकडे बघावं तर नरेंद्र मोदी साहेबांचा फोटोच नाही, फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणजे खरं तर या थोर नेत्यांचा तो अपमान आहे, मोठ्या नेत्यांचा तो अपमान आहे. काही फ्लेक्सवर बघावं तर या दोघांचाही फोटो नाही. म्हणजे नक्की भाजप आज कुठे आहे, कुठं नेऊन ठेवलाय जुन्नरमध्ये भाजप, असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. माऊलीजी, तुम्ही आज भाजप चुकीचं वागतोय असं म्हणताय. राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, या सत्तेमध्ये आपण सहभागी आहात. काल अजित पवार म्हणाले की शिवसेनेला सर्वसामान्यांचा फार पुळका आहे, तो सत्तेमधून बाहेर का पडत नाही, काय सांगाल आपण? खरं सांगू, अजितदादा फार मोठे नेते आहेत, आमच्यासारख्या छोट्याने काय बोलावं. पण तुम्हाला खरं सांगू, अजितदादांनी थोडंसं मागं वळून बघावं. हे जे ते आज बोलत आहेत ना, काँग्रेसमध्ये ज्या वेळेला होते त्यांना तसं का वाटलं नाही. अनेक प्रश्न असे निर्माण झाले होते का तेही म्हणजे अगदी पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लखवा झाला आहे इतक्यापर्यंत त्यांनी अर्वाच्य भाषा वापरली होती. मग ते सत्तेत का राहिले असा प्रश्न जर विचारला तर सगळीच राजकीय मंडळी सर्वसामान्यांची फसवणूक करतात, बनवेगिरी करतात असा अर्थ घ्यायचा अजिबात नाही.
शिवसेना सत्तेसाठी कधीही नाही. ज्या ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला शिवसेना जनतेबरोबर असते आणि वेळोवेळी आम्ही ते दाखवून दिले. ज्या ज्या वेळेला जनतेला काही अडचणी निर्माण होतील, एखादा निर्णय जनतेच्या हिताचा नसेल, जनतेला त्रासदायक असेल, तर 100% शिवसेना आजही जनतेबरोबर आहे. आणि ते वारंवारच्या तुम्ही आमच्या सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा आमच्या नेत्यांच्या वर्तनातून आणि त्यांच्या बोलण्यातून तुम्ही पाहिलेलं असेल की शिवसेना ही सत्तेशी आमची बांधिलकी नाही, आमची जनतेशी बांधिलकी आहे. त्याच्यामुळं जिथं चुकीचं होईल, जिथं गरज लागेल तिथं शिवसेना ही सत्तेबरोबर नाही तर जनतेबरोबर हे आम्ही दाखवून दिले आणि या पुढच्या काळात आमची भूमिका तीच राहणार आहे. जुन्नरच्या जनतेने शिवसेनेला यावेळेस पुन्हा निवडून का दिलं जावं, आपलं व्हिजन काय असणार आहे? साहेब, मागच्या 6 वर्षामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनामध्ये तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे, आज माणूस गादीवर बसला, सत्तेच्या खुर्चीत बसला आणि लगेच सगळी कामं पूर्ण होणार नाहीत. त्याच्याकरता त्याच्या अनेक गोष्टी अनेक दिव्यातून पार पाडायला लागतात. त्याचे प्रस्ताव तयार करणे, मिटिंगांमध्ये त्याची मंजुरी घेणे, ते प्रशासकीय चाकोरीतून त्याच्या मंजुऱ्या मिळवणे, त्याचं टेंडरिंग होणे आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन अर्थात अंमलबजावणी होणे, या सगळ्या प्रक्रियेला बऱ्यापैकी आपल्या देशामध्ये उशीर लागतो. 6 वर्षाच्या काळामध्ये बऱ्यापैकी कामं, चांगल्यापैकी कामं आम्ही केली. मी मागेही सांगितलं की कुकडी नदीचा बंधारा पाणी वाहून जायचं, उन्हाळ्यामध्ये रोटेशन साधारण 1.5 महिन्यानंतर येतं आणि ते पाणी वाहून गेलं की उन्हाळ्यामध्ये नेमकं पिण्याला पाणी राहायचं नाही. तो बंधारा सगळ्यात अगोदर शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या काळात 6 वर्षाच्या काळात झाला. त्यानंतरच्या काळात देखील आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील जे की केंद्रामध्ये आज काम करत आहेत, पद्मावती तलावाचं सुशोभीकरण आणि त्याचा पर्यटन विकास करणे असेल, इतर ड्रेनेजच्या सुविधा असतील, ज्याच्याकरता केंद्राचा काही निधी आहे, राज्याचा काही निधी आहे, या सगळ्याचे प्रस्ताव तयार करून त्याच्या माध्यमातून त्या राज्य शासन आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं काम सुरू झालं होतं. दुर्दैवाने आमचं जसं कमिटमेंट होतं 6 वर्ष अनिल मेहर, नंतरचे 6 वर्ष मपा काजळे, या सगळ्या याच्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली. मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचे 2 नगरसेवक राष्ट्रवादीनं बाजार केला आणि त्याच्यामध्ये गेलं, सत्ता गेली. आम्ही तयार केलेले प्रस्ताव याची अंमलबजावणी झाली नाही. दुर्दैव हे की या मंडळींनी एकदा खासदारांकडे किंवा आम्ही मागणी करून देखील की बाबा याचा प्रस्ताव आपण पुढे नेऊयात. दिल्लीला केंद्रामध्ये अनेक ज्या योजना आहेत त्यावेळेला JNNURMची योजना होती, ड्रेनेज लाईनसाठीची योजना होती, घरकुलांची योजना होती, आजही त्यातल्या काही योजना आहेत आणि नॅशनल लेक कॉन्झर्वेशन प्लॅन म्हणून एक प्लॅन आहे ज्याच्यामध्ये आपला जो ऐतिहासिक पद्मावती तलाव आहे त्याचं सुशोभीकरण करायचं असं दादांनी तो प्रस्ताव तयार केला होता, पण पुढे त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता तुम्ही म्हणताय की जुन्नरकरांनी का निवडून द्या, तर त्याचं कारण सांगतो. आपण सगळं बघताय, आज राज्यामध्ये शिवसेना सत्तेत आहे, केंद्रामध्ये शिवसेना सत्तेत आहे. जर तुम्हाला तुमच्या गावचा, तुमच्या भागाचा, तुमच्या नगराचा विकास करायचा असेल तर त्याला सत्तेचं पाठबळ लागतं. मान्य आहे की आज मुख्यमंत्री भाजपचा आहे, परंतु काय परिस्थिती आहे, इथं 4च कमळं आहेत फक्त. उर्वरित कुठं तुम्हाला सगळं माहिती आहे की मतं घेण्यासाठी कुठं एकीकडे मोदी साहेबांचा फोटो आहे, दुसरीकडे त्यांचा नाही, तिसरीकडे अजून कोणाचा फोटो आहे, चौथीकडे त्यांचा नाही. ही जी फरफड झाली त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक असं पॅनल देखील पूर्ण नाही, फक्त 13 उमेदवार उभे केलेत. मग त्यांना लोक कशी मतं देणार, हा एक भाग झाला. काल बापटसाहेब जुन्नर तालुक्यामध्ये आले होते, ते म्हणाले केंद्रात आम्ही आहे, राज्यामध्ये आम्ही आहे, शिवसेना आमच्याबरोबर आहे, शिवसेनेचं सँडविच झाले, आम्ही चांगल्या माणसांसोबत आहोत. चांगली म्हणजे कोण, त्यांना कोण अभिप्रेत आहे? आमदार शरदराव सोनवणे. म्हणजे जे लोकप्रतिनिधी ज्यांनी न्याय व्यवस्था बनवावी, न्यायमंडळाच्या सभागृहाचे ते सदस्य आहेत, त्यांनी लोकांना मारावं, कायदा तोडावा, अशी चांगली माणसं जर बापट म्हणत असतील तर म्हणजे ते फार मोठे आहेत. पण परत सांगतो, अशा माणसांची कीव केली पाहिजे. ते पालक आहेत आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जर एखाद्या आजही माझी माहिती अशी आहे की काल एका नागरिकाला, सामान्य नागरिकाला आपल्या तालुक्याच्या सन्माननीय आमदारांनी मारहाण केली, मागे एका तलाट्याला मारहाण केली. मधल्या प्रकारामध्ये दिवाळीच्या काळामध्ये मुख्य अधिकारी नगर परिषदेचे त्यांना मारहाण केली. मला सांगा साहेब, लोकप्रतिनिधीने लोकांना मारणं याला चांगला माणूस म्हणणार तुम्ही? मग बापट साहेबांची क्यू करावी लागेल. चांगल्या माणसासोबत कोण चांगला माणूस? जो लोकांना मारतो तो. हा, मग त्याच्यापेक्षा गुंड परवडले ना, सगळं त्यांच्या ताब्यात दिलेलं काय वाईट आहे? मग तुम्हाला कोणता अधिकार आहे? गुंड किंवा हे सगळं म्हणण्याचा अधिकार कसा त्यांना प्राप्त होतो? माऊलीजी, तुम्ही सांगताय शिवसेनेने जुन्नर शहरामध्ये खूप विकास केला आहे, जलतरण तलाव बंद आहे, कचरा डेपोची अवस्था वाईट आहे,
जिजाऊ उद्यान हे शेवटचं घटका मोजतंय, नवीन ठिकाणी कामं चालले, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, तुम्ही आतमध्ये वाटून घेता, बाहेर भांडणं करता, जनतेची फसवणूक करताय. आजही दोन्ही पक्षाची जी काही पत्रकं प्रसिद्ध झालेली आहेत ती दोन्ही सेम आहेत. ही सगळी कामं मीच केली, शिवसेना म्हणते मी केली, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतोय मी केली. तुम्ही एकीकडं अनिल मेहरांनी बाळासाहेबांचा फोटो लावला, तिथं ऑब्जेक्शन घेतलं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचं जे पत्रक प्रसिद्ध झाले त्याच्यावर जे काही त्यांनी विकास कामाचे फोटो लावलेले आहेत किंवा जी कामं टाकलेली आहेत ती आम्हीच केलं म्हणतात, तिथं आपण हरकत का घेतली नाही? साहेब, एक लक्षात ठेवा, तुम्ही परत आमचं कार्यपूर्ती अहवाल पहा. शिवसेनेच्या नगरसेवकांनी जी कामं केलीत ना तीच आम्ही दिलीत, बाहेरचं कोणतंही काम दिलं नाही. तुमच्या यादीमध्ये जी कामं आहेत ती त्यांच्याही यादीमध्ये आहेत, म्हणूनच जनता असं म्हणते की तुमची आतून काही युती आहे का? युतीचा विषय नाही, त्यांचेही काही नगरसेवक आहेत, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात कामं केली असतील ती दिलीत. पहिली गोष्ट म्हणजे 1 नंबर प्रभागामध्ये फक्त शिवसेनेचेच नगरसेवक होते, त्याच्यामुळे तिथली कामं राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नरच्या जनतेची फसवणूक करते. 100% विषयच येत नाही, 100% फसवणूक. मला एक सांगा, प्रामाणिक सांगतो तुम्हाला, या तालुक्यामध्ये समजा नेतृत्व करणारे जे आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातून कामं आणली असतील, मी माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून कामं आणली असतील, ते जर दुसरा कोणी म्हणणार असेल मी केलं तर ते कसं आहे, चुकीचंच आहे. त्याच्यामुळे आमच्या नगरसेवकांनी केलेली कामं हीच आम्ही फक्त आमच्या पत्रकांवर छापलेली, दुसरी कोणाची छापलेली नाही. किंबहुना सुरुवातीच्या 6 वर्षाच्या काळामध्ये जी कामं झाली नगराध्यक्षाच्या काळात ती, आणि उरलेली कामं जी आहेत आमच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात केलेली कामं आहे तेवढीच छापलीत, बाकी काही संबंध नाही. खंडागळे साहेब, शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी, शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 150 वर्षापूर्वीची ही नगरपालिका आहे, म्हणावा असा विकास झाला नाही. शिवसेनेचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे नगरसेवक नगरपालिकेमध्ये मारामारी करतात. कुठं नेऊन ठेवला आहे जुन्नर तालुका? जनतेने काय आदर्श घ्यायचा आपला? साहेब, तुम्ही सांगितलं 150 वर्षाची ही नगर परिषद आहे. आम्ही आमच्या पत्रकातही आदरणीय खासदार साहेबांच्या मनोगतामध्ये ती गोष्ट दिलेली आहे. 150 वर्षाच्या या नगर परिषदेमध्ये उणी पुरे 16 महिने शिवसेनेला सत्ता मिळाली. उर्वरित काळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मग आलटून पालटून काँग्रेस असेल, कधी राष्ट्रवादी असेल, त्यांनी सत्ता भोगलेली आहे. मग उरलेल्या काळामध्ये तुम्ही 16 महिन्याचा आमच्याकडे हिशेब मागता, आम्ही त्यालाही बांधील आहोत 100%. 16 महिन्यामध्ये आम्ही काय केलं हे आम्ही जनतेपुढे ठेवले. पण उरलेल्या 153 वर्ष आणि 4 महिने किंवा जे काय आहेत 8 महिने, एवढा सगळा कालावधी त्याच मंडळींनी सत्ता भोगलेली आहे. त्याच्यामुळं जेवढा काळ शिवसेनेला मिळाला आहे या ठिकाणी सत्तेवरती निश्चितपणाने चांगली आणि विकासाची कामं करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. राहिला नुसतंच विरोधकांवर टीका करण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्ही प्रामाणिकपणाने या जनतेची सेवा करण्यासाठी बांधील आहोत. आमचे नेते पक्षप्रमुख वंदनीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, आमच्या आशाताई असतील, आम्ही सगळी मंडळी प्रामाणिकपणाने शहराचा विकास करायचा आहे. आज मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भाजप इथं त्यांचं एकही उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादीनं 3.5 वर्षात आणि त्या मागच्या काळामध्ये शहराचं वाटोळं केलेलं आहे. अनिल मेयर, मला क्यू येते सगळ्या लोकांची. एकीकडे म्हणजे यांचं आपल्या जुंद्री भाषेमध्ये मी नाही त्यातली अशी गोष्ट आहे, बाळासाहेबांच्या पक्षाशी शिवसेनेशी गद्दारी करायची, द्रोह करायचा आणि परत त्यांचा फोटो टाकायचा. एकतर हे निवडणूक आचारसंहितेत बसत नाही. पहिली गोष्ट म्हणजे कोणताही दुसऱ्या माणसानं पक्षाच्या अधिकृत आमचे वंदनीय शिवसेना प्रमुख हे आमचे दैवत आहेत आणि त्या दैवताचा फोटो आम्ही कुठेही छापून द्यायला तयार नाही. अनिल मेहर ज्या पद्धतीनं वागले ते 100% चुकीचं वागले. मोदी साहेबांचा फोटो कुणी टाकावा हा त्यांचा विषय, त्यांचं काय कुठं असतो कुठं नसतो, त्यांच्या कार्यकर्त्यांना काय नाही त्याचं आम्ही काय करू. शिवसेनेचे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक नगरपालिकेत मारामारी करतात, जुन्नर तालुक्याची, जुन्नर शहराची बदनामी होते. जर चुकीच्या पद्धतीनं समोरचा माणूस एखादी गोष्ट करत असेल तर त्याला अडवणं याला तुम्ही मारामारी म्हणत असाल, हे खरं तर चुकीचं आहे, याच्याशी मी सहमत आहे. पण ह्या गोष्टी आपण विधानसभेत आणि लोकसभेत देखील बघतो. त्याचं समर्थन नाही करायचं, त्याचं समर्थन करायचं नाही, परंतु फक्त शिवसेनेचे म्हणजे कमीत कमी बाबा ते कोणत्या एखाद्या चांगल्या प्रश्नासाठी लढत असतील, तुम्ही त्याच्यातून फक्त निगेटिव्हच घेणार आहात का? एक आमदार सामान्य माणसाला मारतो. मधुकर काजळे दुबेनला चांगल्या कारणासाठी भांडत होते, खुर्च्या फेकून मारत होते असं म्हणायचंय? ऐका, त्याच्या मागे पक्षाची भूमिका आहे. मधुकर काजळे, मी मागाशीच तुम्हाला सांगितलं, वजा शिवसेना म्हणजे मधुकर काजळे 0. आता मधुकर काजळ्यांमध्ये ती हिंमत आहे का ती बघा मारामारी करायची. शिवसेनेच्या माध्यमातूनच फक्त ती ताकद येऊ शकते आणि शिवसेना नेहमी चांगल्या कामासाठी लढते, प्रसंगी मारामारी नाही, परंतु त्याला विरोध करणं हे शिवसेनेचं काम आहे.
त्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ते झालं असेल, त्या गोष्टीचं समर्थन नाही, परंतु ज्या कारणासाठी ते झालं त्याचा आपण शोध घेतला पाहिजे, काय कारणासाठी झालं. आमदार साहेब म्हणतायत की शिवसेना आणि राष्ट्रवादीनं वाटून खाल्लं. कदाचित त्यांना माहीत असेल नसेल, ते मनसेचे एकमेव आमदार आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना 9 नगरसेवक होते, राष्ट्रवादीचे नगरसेवक होते, आणि ज्या पक्षाचे आमदार महोदय आमदार झाले त्या मनसेचे 2 नगरसेवक हे देखील होते. त्यामुळं असं म्हणता येणार नाही, कारण नंतरच्या काळामध्ये मनसे देखील राष्ट्रवादीसोबत सत्तेत होती. त्याच्यामुळं ते जरी एक बोट आमच्याकडे करत असले तरी 4 बोटही त्यांच्याकडे आहेत. थोडंसं आत खोलून पाहिलं पाहिजे त्यांनी, आमचं एवढंच म्हणणं आहे. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे हे म्हणत आहेत की मला जुन्नर शहर एक नवी मुंबईसारखं चांगलं सुजलाम सुफलाम सगळ्या सोयी सुविधा असणारं शहर करायचं आहे. काय वाटतं आपल्याला? साहेब, जुन्नर शहर हे छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे. मुंबईमध्ये इंग्रजांनी येऊन तिथं सुरुवातीला प्रवेश केला. जुन्नर शहरामध्ये या जगाला नेतृत्व देणारी एक ताकद निर्माण झाली, जन्माला आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं. जुन्नर शहर हे जुन्नर शहरच राहिलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये मी तर म्हणेल नवी मुंबई काय, न्यूयॉर्कला ज्या सुविधा नाहीत, फ्रान्सला ज्या सुविधा नाहीत त्या सुविधा झाल्या पाहिजे, याच्याशी मी सहमत आहे. आमदार साहेबांना काय बोलायला लागतं आहे? गेले 2 वर्ष हे सगळे निवडून आले, 2 वर्षाहून अधिक काळ झाला ते आमदार झालेत. आता ते फार जोराने बोलतात की शिवसेनेने राष्ट्रवादीनं वाटून खाल्लं, हा भ्रष्टाचार केला, तो भ्रष्टाचार केला. मला त्यांना तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा आहे. साहेब, तुम्ही 2 वर्ष झालं आमदार झालात, तुम्ही शिवनेरी विकास आराखडा सोडून जुन्नरसाठी काय केलं, त्याच्यातला निधी सोडून हे तुम्ही पहिले जनतेला सांगा. आणि आजच तुम्हाला शहरातली, मला दुर्दैव या गोष्टीचा अजून एक आहे की जुन्नर शहरातला बकालपणा, वाईटपणा, भ्रष्टाचार तुम्हाला आजच कसा दिसू लागला? नगर परिषदेची निवडणूक आल्यानंतरच आमदारांना हे कसं दिसलं? मागच्या 2 वर्षात आमदार जुन्नरमध्ये नव्हते काय? 2 वर्षात त्यांना जुन्नरचा बकालपणा दिसला नाही काय? 2 वर्षामध्ये ते इथलं भ्रष्टाचार त्यांना माहीत नव्हता काय? या सगळ्या गोष्टी आमदारांनी कृपा करून विसरू नयेत की आपण आता निवडणुकीच्या तोंडावर लोकांना फसवतो आहे. जर तुम्हाला खरंच या शहराच्या बाबतीमध्ये कळवळा होता, जनतेच्या बाबतीमध्ये कळवळा होता, तर तुम्ही आमदार झाल्यानंतर लगेच जुन्नरमध्ये चांगलं काम करायला सुरुवात करायला पाहिजे होती. आणि आज ते सांगतायत भ्रष्टाचार भ्रष्टाचार. साहेब, चला आमच्या जुन्नरच्या पूर्व भागामध्ये जिथे आमदार महोदयांनी त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून कंत्राटदारांना ते शिव्या घालत होते, आजही घालतात. त्यांनी जे रस्ते केलेत ना साहेब, 3-4 महिन्यामध्ये उखडलेले आहेत रस्ते, ते जरा बघा. या आपला आवाज एकदा कॅमेरा घेऊन या आणि बघा, आणि मग तुम्ही शरद सोनवण्यांना आमदारांना प्रश्न विचारा की हे काय. एकीकडे एक सांगायचं, दुसरीकडे दुसरं सांगायचं, हे 100% चुकीचं आहे. फक्त मतं मिळवण्यासाठी काही सांगायचं असेल. मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की यावेळेला आमदार घरोघर दिवाळीत गेले जुन्नरला. ते मागच्या दिवाळीला आले असते तर आनंद वाटला असता, शहरवासियांना आनंद वाटला असता, आमच्यासारख्या सामान्य नागरिकाला आनंद वाटला असता. त्याच्या मागच्या दिवाळीला देखील मला वाटतं ते निवडून आलेले होते, तेव्हाही गेले असते, आनंद वाटला असता, त्यांना गटारी दिसल्या असत्या, या जुन्नर शहराची वाईट परिस्थिती दिसली असती, मग ते काहीतरी करू शकले असते. म्हणजे एक तर सिद्ध होतंय की गेले 2 वर्ष आमदार महोदय जुन्नरमध्ये फिरकले नाहीत. म्हणजे जुन्नर शहर जुन्नरमध्ये आहे की नाही हेही त्यांना माहीत होते की नाही, हा प्रश्न आहे. हे फक्त निवडणुकीवर डोळा ठेवून आज ते काही बोलत आहेत की मी जुन्नरची नवी मुंबई करील, जुनी मुंबई करील. आम्ही तुम्हाला आपल्या आवाजच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो, होय, आम्हाला जुन्नर शहराचा विकास करायचा आहे, छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला विकास करायचा आहे. चांगले रस्ते, मुबलक पाणी, आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीकडे येताना जगातल्या नागरिकाला, पर्यटकाला वाटलं पाहिजे की एका वेगळ्या शहरामध्ये ज्या राजानं जगाला एक वेगळी शिकवण दिली, अशा राजाच्या जन्मभूमीमध्ये आम्ही पाऊल ठेवतोय, असं काहीतरी लोकांना वाटतं. अशा प्रकारचं एक चांगलं व्हिजन घेऊन एक रचनात्मक विकास या शहराचा आम्हाला करायचा आहे. त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक उल्लेख करेल की ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवाजी ट्रेल संस्थेच्या माध्यमातून गड किल्ल्यांचं नाविन्यपूर्ण काही योजना सुरू केल्या आहेत, त्या आमचे शिवसेनेचे उपनेते आणि या तालुक्यातले, या मातीतले भूमिपुत्र अमोलजी कोले, चांगल्या काही त्यांच्या योजना आहेत. आणि त्यात त्यांच्या योजना असतील, पक्षप्रमुखांच्या योजना असतील, किंवा त्यांच्या दृष्टीपथात असलेल्या योजना. खरं तर वंदनीय खासदार साहेबांनी
आता मला वाटतं 3600 कोटी रुपयाचं महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करायचं समुद्रामध्ये ठरवले. चांगली योजना आहे. आपल्या राजाचं एवढं मोठं स्मारक होतं, आम्हाला अभिमान आहे. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की 3600 कोटी रुपये तिथं खर्च करण्यापेक्षा 3000 कोटी तिथं खर्च करा आणि 600 कोटी हे शिवनेरीच्या आणि जुन्नर परिसराच्या, जिथं छत्रपती शिवरायांचं बालपण गेलं, जिथं छोटे छोटे गड कोट किल्ले आहेत, जिथं लेणी आहेत, त्यांच्या विकासाकरता 600 कोटी द्या, अशा प्रकारची मागणी सन्माननीय खासदारांनी केलेली आहे. आणि या माध्यमातून आम्ही एक वेगळं, आणि आम्हाला खात्री आहे भविष्यामध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता इथं येणार आहे. आणि तुम्हाला मला दुर्दैवाने वाईट वाटतं की आमदार महोदय एकीकडे एक दुसरीकडे दुसरं असं सांगून जनतेची दिशाभूल करतायत. मला एक खात्री आहे, तुम्ही एकदा एकाला फसू शकाल, दुसऱ्यांदा दुसऱ्याला फसू शकाल, पण सर्व वेळ तुम्ही सर्वांना फसू शकणार नाही. जनतेला तुम्हाला उत्तरं द्यावी लागतात आणि ती उत्तरं आज त्यांना द्यावी लागत आहेत. काल परवा तुम्ही पाहिलं असेल जी क्लिप फिरते, लोकांना मारणं मला दुर्दैव वाटतं. या छोटे छोटे काम करतात. आम्ही सामान्य याच्यातून सरपंच पदापासून आमचे अनेक सहकारी आहेत, छोट्या छोट्या पदांवरती काम करतात, पण लोकप्रतिनिधींनी ज्या लोकांचं संरक्षण करावं, म्हणजे ते आपल्याकडे एक म्हण आहे, राजाने मारला आणि पावसाने झोडपलं तर जायचं कुणाकडे. काल आमदार महोदयांनी स्टेजवर सांगितलं की मी जनतेसाठी त्या शेतकऱ्याला मारलं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. छत्रपती शिवरायांनी असा राज्यकारभार केला नाही. रांझ्याच्या पाटलाचे पाय कलम करायचे आदेश दिले. अरे त्या जनतेला तुम्ही मारणार आहात आणि जनतेसाठी म्हणताय, याचा अर्थ काय? तुम्ही लोकांच्या घरादारावर नांगर फिरवणार आहात का? ही सुरुवात झाली. लोकांनी याच्यातून काय ते समजून घेतलं पाहिजे. नाना, ह्या जुन्नरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडं आपण कसं पाहता आणि विजयाचा दावा कसा कराल? खरं पाहिलं तर गेले महिनाभर आम्ही या शहरामध्ये फिरत आहे. काही मंडळी सांगतायत आम्ही इथं मुक्कामीच आहे, परंतु खरं पाहिलं कुणी काही म्हटलं तर या शहरामध्ये शिवसेना आजही एक नंबरला आहे आणि निवडून फक्त या ठिकाणी जनता शिवसेनेलाच देणार आहे. कारण आम्ही या 10-15 दिवसामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत पाहतो. आमचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता प्रचार करत फिरत आहे, परंतु बाकीच्या सर्व मंडळींना रोजानी माणसं आणून प्रचार करतायत या ठिकाणी. आणि मग तिथंच आमचा खऱ्या अर्थाने विजय आहे. कारण आमचे सर्वसामान्य शिवसैनिक घरोघरी जाऊन लोकांना मतं मागतायत, आमचे विचार सांगतायत आणि त्यामध्येच आमचा खऱ्या अर्थाने विजय, त्याच हा आमचा पक्का विजय आहे. बामणे साहेब, आपण जुन्नर तालुक्याचे निरीक्षक आहात. आपण गेले 15-20 दिवस जुन्नर शहरामध्ये फिरताय, काय वाटतं आपल्याला? जुन्नर शहरामध्ये फिरत असताना शिवसेना ह्या पक्षाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे आणि शिवसेना पक्षाने जे नगराध्यक्ष किंवा नगरसेवकाचे उमेदवार दिलेले आहेत ते सगळे तरुण असे नगरसेवक दिलेले आहेत, कार्यक्षम असे नगरसेवक दिलेले आहेत. आणि जनतेशी जेव्हा फिरत असताना, संपूर्ण शहरामध्ये फिरत असताना जनतेचा कल शिवसेना पक्षाच्या बाजूने आहे. धनुष्यबाण चिन्ह हे प्रत्येक इथल्या शहरवासियांच्या मनात बसलेलं आहे आणि मला निश्चित असं लक्षात येतं आहे की येत्या 14 तारखेला धनुष्यबाणावरच लोक शिक्का मारून मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना पक्षाचं निवडणूक शिवसेना पक्ष जिंकून येईल याची मला शाश्वती आहे. काल मी जुन्नर शहरामध्ये फिरत असताना ज्या जनतेचा कळवळा इथे सांगितला जातो, आमदार साहेबांना कळवळा आहे, तर काल मी बघत असताना जिथे त्यांची रॅली जाणार होती तिथला संपूर्ण बाजार उठवला गेला. त्यांचा रविवारचा जो बाजार असतो तो उठवला गेला. त्या जनतेशी बोलत असताना ती जनता आमच्याशी बोलत होती, हे पक्ष जे आहेत ते आमच्यावर दादागिरी करून अशा पद्धतीने जर का उठवणार असेल तर आम्ही त्यांना मतं का द्यावी, अशी त्या जनतेची हे होती, भूमिका होती. अशा पद्धतीने जर का जनतेशी वागलं तर जनता एक याचा आमदार जर असेल आणि आमदार जर का अशा पद्धतीने करत असेल तर जनता कोणाकडे बघणार, अशा पद्धतीची भूमिका होती काल जनतेची. जुन्नर नगरपालिकेची ही सत्ता आमच्याकडेच येणार असे सगळेच पक्ष दावा करतायत. जुन्नरच्या नगरपालिकेची तिजोरी आम्ही शाबूत ठेवली असा दावा शिवसेना करते. पाहूया जुन्नर नगरपालिकेच्या या तिजोरीच्या चाव्या जुन्नरची जनता कोणाच्या ताब्यात देते. कॅमेरामन लक्ष्मण दातकळेसह सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर. आपला आवाजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.